मला 5 वर्षाच्या खाली तर खूप म्हणजे विकनेस आणि म्हणजे वजन कमी होत होतं माझं आणि मला समजत नव्हतं की मला काय व्हायला लागलं ते. आणि मी मग डॉक्टरांना दाखवत होते, खूप डॉक्टरांना दाखवले, तरी त्यातनं काही निष्कर्ष निघतच नव्हतं माझं. तर माझ्या फॅमिली डॉक्टरांनी मग मी 1-2 ठिकाणी ॲडमिट पण झाले होते, पण तिथे पण मला काही समजलं नाही. मग शेवटी ते जिथे मी ॲडमिट झाले होते त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही शेवटचं पर्याय म्हणून पेट स्कॅन काढा म्हणून. पण पेट स्कॅन काढलं, तिच्यात पण म्हणजे एवढं काही समजलं नाही. मग आमच्या फॅमिली डॉक्टरांनी काय केलं, पवार सरांचं नाव मला सजेशन केलं. तर आम्ही तिथून लगेच पवार सरांकडे आलो. पवार सरांकडे येऊन संध्याकाळी ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थितीत मी पवार सरांना येऊन भेटून सगळं माझे डॉक्युमेंट्स ते दाखवलं. डॉक्युमेंट्स ते दाखवल्यानंतर सर काय म्हटले, सर लगेच मला पॉझिटिव्ह थिंकिंग, सगळं पॉझिटिव्ह बोलतच राहिले माझ्याशी की काय होणार नाही असं तसं म्हणून सांगितले आणि लगेच मला ॲडमिट करून टाकलं. ॲडमिट केल्यानंतर मग 2-3 दिवस मी ॲडमिट होते. तर सरांनी मला सारखं येऊन भेटत होते, माझी काळजी घेत होते, माझ्याकडे लक्ष देत होते की कसं काय चाललं आहे काय. 1-2 दिवस ॲडमिट झाल्यानंतर मग नंतर डॉक्टरांनी म्हटले की आता ऑपरेशन करावं लागेल तुझं. माझा युट्रेसचा प्रॉब्लेम झाला होता. त्या युट्रेसमुळं मला जेवण जात नव्हतं, लूज मोशन होत होतं, जेवण खायला उलटी, सगळं काही असं इतका त्रास व्हायला लागला होता ना. मग सरांनी म्हटलं की युट्रेस काढूनच टाका. मी तेव्हा खूप घाबरलेले होते, माझे घरचे पण घाबरले होते की आता पुढं काय होणार, कसं होणार. पण महेश सरांनी मला खूप समजून सांगितले, माझ्या घरच्या लोकांना पण खूप समजून सांगितल्यानंतर आम्ही तयार झाल्यानंतर माझं ऑपरेशन व्यवस्थित केलं सरांनी. व्यवस्थित झाल्यानंतर मग डॉक्टरांनी मग आम्हाला सांगितलं की असं झालं होतं असं. मग आम्हाला सगळ्यांना आमच्या घरच्या लोकांना सगळ्यांना दाखवलं केलं. मग नंतर मग सरांनी मला म्हणजे सरांनी मला जेव्हा सगळं पॉझिटिव्ह सांगत गेले की काही होणार नाही असं तसं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला केमो सांगितले, रेडिएशन सांगितले. माझी परिस्थिती नसतानासुद्धा सरांनी त्यातून मला ते बाहेर काढले. मग सगळं रेडिएशन केमो मी इथंच घेतले, पवार सरांकडेच घेतले. त्यांचं स्टाफ पण खूप चांगलं आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. केमो घेत असताना सगळं स्टाफनी मला म्हणजे इतकं माझी काळजी घेतलं की खूप म्हणजे घरच्यांसारखं काळजी घेतलं माझं. आणि केमो घेतल्यानंतर मग नंतर रेडिएशन सांगितलं सरांनी. जसं सर सांगत गेले तसं मी फॉलोअप करत गेले आणि रेडिएशन झालं. रेडिएशनचे सर पण चांगले होते, त्यांनी पण माझं खूप काळजी घेऊन मला सगळं व्यवस्थित केलं. मग नंतर सरांनी जसं सांगितलं की रेडिएशन झाल्यानंतर मग फॉलोअपसाठी सर मला सारखं 3 महिन्याला एकदा, नंतर 6 महिन्याला एकदा असं बोलवत राहिले. मग मी तेव्हा येत होते. सर जसं सांगत होते मी तसं ऐकत गेले. त्यांनी जसं मला दिशा दाखवली एक प्रकारचं, म्हणजे असं म्हणजे मेडिसिन म्हणा, काही औषध म्हणा, सगळं जसं सांगितलं तसं घेत गेले. आणि नंतर जेव्हा मी सरांकडे आले होते तेव्हा माझं वेट होतं 40. आता त्याचं डबल झालं आहे, 80 झालेलं आहे. पण हे सगळं मला सांगितलं महेश सरांनी. त्यांनी जसं सांगितलं फॉलोअप करून सगळं आता ह्या परिस्थितीला मी आलेली आहे. त्याच्यामुळं मी पवार सरांची खूप धन्यवाद, खूप आभारी आहे. जर कुणाला असं काही म्हणजे युट्रेस म्हणा, कशाचं पण म्हणा, कॅन्सर झालं असेल तर मी सजेशन पवार सरांचंच करेन. महेश पवार सर खूप चांगले आहेत, खूप पॉझिटिव्ह थिंकिंग आहे त्यांच्यात. ते पेशंटला पॉझिटिव्ह सांगून त्यातून पूर्ण बरं करतात. त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि माझे कोण म्हणजे ओळखीचे ते असतील तर मी सगळ्यांना इथेच पाठवते पवार सरांना.